गिनी गोष्टी. खूप खूप वर्षांपूर्वी डोंगराच्या पलीकडे एका छोट्याशा गावात एक ड्रॅगन राहत होता. त्याचे नाव होतं धूम. धूम खूप प्रेमळ होता, पण तेवढाच रागीट. कोणी काय म्हटलं हा चिडला, कोणी चुकून धक्का दिला हा चिडला. त्याला सारखा राग येई. त्याला एक छोटीशी सवय होती. त्याला जरा जरी राग आला की फुस, नाकातून धूर निघायचा, तोंडातून छोट्याशा ज्वाळा बाहेर यायच्या. सगळे म्हणायचे, अरे बापरे, धूमला पुन्हा राग आला वाटतं. एके दिवशी धूम खूप मोठा ठोकळ्यांचा मनोरा बांधत होता. 1 ठोकळा, 2 ठोकळे, 10 ठोकळे आणि अजून. इतक्यात त्याची लहान बहीण धावत आली. तिचा हलकासा धक्का लागला आणि धाड, संपूर्ण मनोरा कोसळला. धूमचा चेहरा अगदी लाल झाला. मी आता कधीच खेळणार नाही. तो पाय आपटू लागला. नाकातून धूर, तोंडातून ज्वाळा. अरे रे. तेवढ्यात आजी ड्रॅगन हसत आली. ती म्हणाली, धूम बाळा, माझ्याकडे एक छोटी जादू आहे. काय आजी? तिला कळून चुकलं होतं. धूमला भरपूर राग आलाय. त्याचा राग शांत करायला तिला एक युक्ती सुचली. तिनं एक काचेचा पेला आणला. त्यात अगदी स्वच्छ पाणी होतं. तिनं धूमला विचारलं, मैत्रीचा रंग कुठला? धूम म्हणाला, पिवळा. तिनं थोडासा पिवळा रंग पाण्यात टाकला आणि पूर्ण पाणी पिवळं झालं. मग तिनं विचारलं, प्रेमाचा रंग कुठला? धूम म्हणाला, लाल. तिनं थोडा लाल रंग टाकला आणि पाणी लाल झालं. मग ती म्हणाली, हे पाणी तुझ्या मनासारखं आहे. त्यात तू कुठले रंग भरशील तसं ते छान होईल. आता मी रागाचा काळा रंग टाकते आणि पाणी पूर्ण काळं झालं. आजी म्हणाली, आपलं मन ही असंच असतं. जेव्हा राग मनात भरून जातो तेव्हा आपल्या चांगल्या कल्पना या काळ्या पाण्यात लपून बसतात. धूम आश्चर्याने म्हणाला, म्हणजे राग आला की माझे चांगले विचार दिसेनासे होतात? हो बाळा. आजीनं मग त्या पेल्यात हळूहळू स्वच्छ पाणी ओतायला सुरुवात केली. थोड्या वेळाने काळं पाणी फिकट झालं. असंच आपलं मन ही स्वच्छ करायला हवं, हो ना? मन स्वच्छ करण्यासाठी एक छोटी जादू आहे. धूमचे डोळे मोठे झाले. काय आजी? आजी म्हणाली, 3 ड्रॅगन श्वास. एक मोठा श्वास आत, 2 हळूच बाहेर, 3 पुन्हा एकदा श्वास, 2 हळूच बाहेर. धूमने तसंच केलं. नाकातून धूर थांबला, ज्वाळा गायब झाल्या. त्याचं मन हलकं वाटायला लागलं. तो आपल्या बहिणीला म्हणाला, चल यावेळी आणखी मोठा मनोरा बांधूया. त्या दिवसापासून धूमला जेव्हा जेव्हा राग यायचा तेव्हा तो आजीचं एक वाक्य आठवायचा, स्वच्छ पाणी स्वच्छ मन. आणि मग तो घ्यायचा 3 ड्रॅगन श्वास. तात्पर्य, राग येणं काही चुकीचं नाही. तो सगळ्यांनाच येतो, पण रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, हो ना?